नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ईपीएस पेन्शन धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, आता ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही ईपीएस पेन्शनचा लाभ। जाणून घ्या मोठं कारण। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, ईपीएफओ म्हणजेच एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नवीन सूचना आणि अपडेट दिले आहेत। पण यावेळी ईपीएफओने आपल्या इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न ECR सिस्टममध्ये एक मोठा बदल केला आहे। या बदलामुळे काही कर्मचाऱ्यांना एम्प्लॉय पेन्शन स्कीम म्हणजे EPS अंतर्गत योगदान देणे शक्य राहणार नाही। जर तुम्ही ईपीएफओचे सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। मित्रांनो, कोणत्या कर्मचाऱ्यांना EPS मध्ये योगदान करता येणार नाही याबद्दल बघूया। मित्रांनो, EPFOच्या नव्या नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना EPS मध्ये योगदान देता येणार नाही। मात्र काही प्रकरणामध्ये जरी नियोक्त्याने त्या कर्मचाऱ्याला डेफर्ड पेन्शनसाठी पात्र ठरवलं असेल तर त्यांचे योगदान सुरू ठेवले जाऊ शकते। याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार ₹15,000 पेक्षा जास्त आहे आणि जे 1 सप्टेंबर 2014 नंतर EPS मध्ये सामील झाले आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। पूर्वी अशा कर्मचाऱ्यांच्या खात्यात EPS योगदान जमा केले जात होते, जे नियमाच्या विरोधात होते, पण आता नव्या ECR प्रणालीमुळे असे चुकीचे योगदान थांबवले जाईल। मित्रांनो, ECR सिस्टममध्ये नेमकं काय बदललं याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, EPFOने नवीन इलेक्ट्रॉनिक चालान कम रिसिप्ट म्हणजे ECR सिस्टम लॉन्च केली आहे, जी सप्टेंबर 2025च्या वेतन महिन्यापासून लागू होईल। या प्रणालीमुळे चुकीचे EPS योगदान आपोआप ओळखले जाईल आणि थांबवले जाईल। जर नियोक्ता 58 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा ₹15,000 जास्त वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPS मध्ये योगदान करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टम तात्काळ ते फ्लॅग करेल। म्हणजे चुकीच्या योगदानावर आधीच नियंत्रण ठेवले जाईल आणि नंतर दुरुस्तीची गरज राहणार नाही। मित्रांनो, हा बदल का करण्यात आला आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, EPFOच्या मते पूर्वी चुकीचे किंवा अयोग्य EPS योगदान हे नियोक्ते आणि कर्मचारी दोघांसाठीही समस्या ठरत होते। काही वेळा यामुळे वाद निर्माण होत होते। नवीन प्रणालीमुळे या समस्या पूर्णपणे कमी होतील। या बदलामुळे EPS योगदान फक्त पात्र कर्मचाऱ्यांसाठीच केले जाईल। परिणामी प्रणाली अधिक पारदर्शक होईल आणि चुकीच्या पेमेंटपासून बचाव होईल। EPFOच्या म्हणण्यानुसार हा निर्णय EPS पेन्शन सिस्टम अधिक स्वच्छ आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने घेतला आहे। मित्रांनो, कर्मचाऱ्यांचा याच्यावर काय परिणाम होईल याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, ज्या कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचा पगार ₹15,000 पेक्षा अधिक आहे त्यांना EPS पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही। मात्र त्यांची EPF म्हणजे प्रोव्हिडंट फंड योगदान मात्र सुरू राहील। त्यामुळे त्यांच्या बचत निधी प्रभावित होणार नाही, पण पेन्शनच्या स्वरूपात मिळणारी रक्कम थांबेल। मित्रांनो, EPFचा उद्देश प्रणाली अधिक पारदर्शक बनवणे। मित्रांनो, या बदलामुळे चुकीचे डेटा एंट्री, ओव्हर कॉन्ट्रिब्युशन आणि नंतर होणारे वाद टाळले जातील। तसेच नियोक्त्यांनाही योग्य कर्मचाऱ्यांसाठी योगदान करणे सोपे होईल। तज्ज्ञांच्या मते हा बदल दीर्घकालीन दृष्ट्या सकारात्मक आहे। यामुळे EPS मध्ये फक्त पात्र कर्मचाऱ्यांचा समावेश राहील आणि EPFOच्या रेकॉर्डनुसार आणि EPFOचे रेकॉर्ड्स अधिक अचूक बनतील। मात्र काही कर्मचाऱ्यांसाठी हा धक्का ठरू शकतो, कारण त्यांच्या पेन्शन योजनावर त्याचा थेट परिणाम होईल। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले EPF आणि पेन्शन खाते नीट तपासून पाहावे आणि गरज असल्यास नियोक्त्याशी संपर्क साधावा। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।